मालेगाव टीईटी पेपर फुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक. मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन. शिक्षण मंत्री भीक घ्या. मालेगावात दादा भुसेंच्या घरासमोर वंचितची जोरदार घोषणाबाजी. राजीनाम्याची मागणी. सविस्तर वृत्त. मालेगाव टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटीच्या निषेधार्थ आज मालेगावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड आक्रमक पवित्रा घेण्यात आला. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून याला सर्वस्वी सरकार आणि शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. शिक्षणमंत्री भीक घ्या अशा घोषणांनी परिसर दणाणला. आंदोलनादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि शिक्षण मंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षणमंत्री भीक घ्या अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मंत्र्यांच्या घरासमोरील या अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी पद सोडले पाहिजे या मागणीवर आंदोलक ठाम होते. नीटच्या पेपर फुटी घोटाळ्याला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार होते. अगदी त्याच धर्तीवरती म्हणजे केंद्र सरकारचं अनुकरण करत महाराष्ट्र सरकारमधील जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांनी टीईटीचा पेपर फुटी घोटाळा केलेला आहे. याच्यामध्ये 4,28,000 विद्यार्थ्यांची 1,012 रुपये प्रमाणे त्यांनी फीस घेतलेली आहे. विद्यार्थ्यांच्या फीसवरती डल्ला या शिक्षण मंत्र्यांनी मारलेला आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं व या राज्यातील सर्व तमाम टीईटी विद्यार्थ्यांच्या वतीनं अशी मागणी घेऊन आलोय की या टीईटी पेपर फुटीच्या घोटाळ्याला जे जबाबदार शिक्षण मंत्री दादा भुसे त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या मागणीला घेऊन आज आम्ही मालेगाव या ठिकाणी त्यांच्या घराच्या समोर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. दादा भुसे इथं येऊन जोपर्यंत आम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत हे आम्ही आंदोलन थांबवणार नाही. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जो टीईटीचा पेपर घेतला जातो या पेपरची प्रिंटिंग होते उत्तर प्रदेश यूपीमध्ये आणि आग्र्यामध्ये. त्या ठिकाणी यूपी असेल किंवा केंद्र सरकारमधील ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या पद्धतीने भाजपचा पेपर फुटीचा जसा जो पॅटर्न आहे म्हणजे पेपर महाराष्ट्राचा इथलचे शिक्षण मंत्री त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. मात्र हा पेपर यूपीच्या भैया लोकांकडे जातो कसं काय? भाजपचा हा पेपर फुटीचा केंद्राचा पॅटर्न राज्याने कॉपी केलाय की काय अशा पद्धतीची शंका आम्हाला निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पेपर फुटी उघड झालेली आहे भिवंडी कल्याणमध्ये आणि त्या ठिकाणी मला वाटतं की जवळपास 1.5 कोटी रुपये घेतल्याचं निदर्शनामध्ये आलेलं आहे. जे पोलिसांच्या ताब्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्या निदर्शनास आलंय की 1.5 कोटी रुपये घेतलेले आहेत. तर त्याची उर्वरित रक्कम ही मालेगावमध्ये घेण्यात आलेली आहे अशा पद्धतीची दाट आम्हाला शंका आहे. त्यामुळे आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर बसलेलो आहोत. केंद्राचा पेपर फुटीचा पॅटर्न हा राज्याने या ठिकाणी राबवलेला आहे. केंद्रातला भाजपच्या शिक्षण मंत्र्यांनी केला आणि राज्यातल्या शिवसेनेच्या शिक्षण मंत्र्यांनी केला. जोपर्यंत शिक्षण मंत्री पदावरून दूर होत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन हे राज्यभरामध्ये हे आंदोलन अधिक ताकदीने उभं केल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकांचा काय प्रश्न आहे तुमचा? या ठिकाणी शिक्षकांना 2027-28 पर्यंतची डेडलाईन आहे. त्यांना टीईटीचा पेपर पास होणं हे कंपल्सरी केलेलं आहे. आता मला सांगा त्या शिक्षकाला जनगणनेचं काम लावलेलं आहे, त्या शिक्षकाला परिवार बघायचा आहे, त्या शिक्षकाने शाळावी शिकवायची आहे, त्या शिक्षकाला पुन्हा इतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, एसआरचे कामं दिलेले आहेत. मग या शिक्षकांनी नेमकं करायचं तरी काय काय? हे शिक्षक हातबल झालेले आहेत. या महाराष्ट्रातील शिक्षकांनी आत्महत्या करण्याच्या पूर्वी या राज्याच्या सरकारनं त्या शिक्षकांचे जे प्रश्न ते तात्काळ सोडवावे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये या शिक्षकांच्या आत्महत्येची श्रृंखला सुरू व्हायला वेळ लागणार नाही. शिक्षकांना वाचवणं काळाची गरज आहे. कारण अनेक वर्षापासून जे नोकरी काढतात त्यांना हा टीईटीचा पेपर पास होणं कंपल्सरी करणं हे कुठेतरी अन्यायकारक आहे असं आम्हाला वाटतं.